हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आज आपण खरं तर खूप इम्पॉर्टंट टॉपिक घेणार आहोत, तो म्हणजे काय तर मधुबाला ब्लाऊजची कटिंग. ऍक्च्युली खूप साऱ्या कमेंट्स येत आहे की तुमच्या पद्धतीने मधुबाला ब्लाऊज घ्या असं, आणि फायनली आज मी तुमच्यासोबत मधुबाला ब्लाऊजची संपूर्ण कटिंग शेअर करणार आहे. बाही कटिंग, मार्जिन, लुझिंग, कॅल्क्युलेशन हे सगळं अगदी सविस्तर कशा पद्धतीने शेप दिला पाहिजे, कशी मार्किंग केली पाहिजे, कुठे किती एक्स्ट्रा घ्यायचं आहे. सो हे अगदी जेवढं शक्य आहे तेवढं साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आपण खरं तर पेपर कटिंग करणार आहोत. मधुबाला ब्लाऊज हा आपण डायरेक्ट कपड्यावर नाही घेऊ शकत. भरपूर सारे त्यामध्ये चेंजेस असतात आणि फर्स्ट टाइम मी तुमच्यासोबत शेअर करते. सो तुम्ही सुद्धा फर्स्ट टाइम जर का स्टिच करत असाल तर तुम्हाला इझिली लक्षात यावं यासाठी मी तुम्हाला आज अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या, फिटिंगच्या, शोल्डर न उतरण्याच्या, गळा लूज न पडण्याच्या अशा खूप साऱ्या टिप्स अँड ट्रिक्स शेअर करणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून असं छानसं परफेक्ट अशा ब्लाऊजची कटिंग सहजच करता यावी यासाठी. ठीक आहे. सो चला मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून मधुबाला ब्लाऊजची परफेक्ट कटिंग करणं खूपच सोपं जाईल. ठीक आहे. सो चला मग आता आपण कटिंगला स्टार्ट करूयात. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की मी बोर्डवर ऑलरेडी इथे मापे लिहून घेतलेली आहे. म्हणजेच आजच्या ब्लाऊज कटिंगची मापे कुठली आहे ते. तर तुम्ही तुमची मापे सेम ह्याच पद्धतीने वहीमध्ये लिहून घ्यायची, फक्त साईज वेगळी असणार आहे तुम्हाला ज्या मापाची कटिंग करायची आहे ती. सो बघा, मग आपल्याला या ब्लाऊजसाठी कुठली कुठली मापे लागतात तर ते मी तुम्हाला सगळ्यात आधी सांगते. तर आपल्याला लागतं उंची, छाती, कमर, पुढचा गळा, मागचा गळा, त्यानंतर शोल्डर, बाही लांबी आणि दंडघेर. सो बघा, मग आपण आजची कटिंग करणार आहोत तर त्या ब्लाऊजची उंची आहे 13. सो त्यामध्ये आपल्याला 1 इंच मार्जिन ऍड करायचं आहे, तर टोटल झालेलं आहे 14 इंच. त्यानंतर याची छाती आहे 32, तर त्याचा घ्यायचा आहे आपल्याला चौथा भाग. सो 32चा चौथा भाग होतो 8, 8 चौक 32, आणि यामध्ये आपल्याला 1.5 किंवा 2 इंच मार्जिन ऍड करायचं आहे. सो बघा, मग मी इथे 8 अधिक 2 इंच मार्जिन ऍड करते. तर तुम्ही तुमच्या मापानुसार यामध्ये चेंजेस करायचे आहे. म्हणजे तुमची साईज किती आहे त्याचा चौथा भाग घ्यायचा, उंची किती आहे त्यानुसार त्यामध्ये 1 इंच ऍड करायचं. त्यानंतर कमर फिटिंगच्या वेळेस लागते, आणि पुढचा गळा आणि मागचा गळा दोन्हीमध्ये आपल्याला अर्धा अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं असतं. सो बघा, मग पुढच्या गळ्यामध्ये अर्धा इंच, तर टोटल झालं 6.5, आणि मागचा गळा झालेला आहे आपला 8.5 इंचाचा. ठीक आहे. तर हा पॉईंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे. तुमचा गळा वेगळा असू शकतो, पण मार्जिन किती ऍड करायची तर ते सेम आहे. त्यानंतर शोल्डर आहे 2.5 इंच, बाही लांबी आहे 4, त्यामध्ये सुद्धा अर्धा किंवा पाऊण इंच ऍड करायचं. दंडघेर आहे 10 इंचाचा, तर तो आपल्याला डायरेक्ट फिटिंगच्या वेळेस लागणार आहे. सो बघा, मग अशा पद्धतीने आपण इथे कॅल्क्युलेशन करून घेतलेले आहे, आणि आता ही मापे टाकून आपल्याला ब्लाऊजची कटिंग करायची आहे. सो मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की ट्रेंडिंग रिक्वेस्टेड असं आज आपण मधुबाला ब्लाऊजची कटिंग करणार आहोत. तर लक्षात राहू द्या, आज मी तुम्हाला मधुबाला ब्लाऊजची कटिंग पेपरवर कशी करायची हे सांगणार आहे. कारण की यामध्ये काय असतं ना, पेपरवर कटिंग केल्यानंतर खूप काही चेंजेस करून आपल्याला कपड्यावर मार्किंग करायची असते. सो त्यामुळे मग आज आपण सगळ्यात आधी पेपरवर कटिंग करणार आहोत. तर इथे मी हा पेपर घेतलेला आहे. तुम्ही कुठलाही पेपर तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो घेऊ शकतात. असा प्लेनच घेतला पाहिजे असं काही नाहीये. आता व्हिडिओमध्ये तुम्हाला मार्किंग दिसणार नाही, त्यामुळे मग मी इथे हा कार्डशीट पेपर घेतलेला आहे. तर तुम्ही तुमच्या घरात अवेलेबल असलेला न्यूजपेपर वगैरे घेतला तरी सुद्धा चालणार आहे. सगळ्यात आधी बघा, हा जो काही पेपर आहे ना त्याच्या मध्यभागी मी कट करून घेते, कारण की ज्यावेळेस आपल्याला मधुबाला ब्लाऊजची कटिंग करायची असते तर त्यावेळेस आपल्याला पुढचा आणि मागचा भाग वेगवेगळा कटिंग करायचा असतो. सो त्यामुळे मग सगळ्यात आधी मी पेपरच कट करून सेपरेट केलेला आहे. आणि आता सगळ्यात आधी आपल्याला ब्लाऊजच्या बॅक पार्टचीच म्हणजेच मागच्या भागाची इथे मार्किंग आणि कटिंग करायची आहे. सो बघा, खालच्या साईडने पेपर सरळ आहे, त्यामुळे मग मी खाली लाईन ड्रॉ करत नाहीये. आणि आता आपल्याला उभी सगळ्यात आधी जी काही मार्किंग करायची आहे तर ती मार्किंग करायची आहे ब्लाऊजच्या उंचीची. तर मी सुरुवातीला सांगितलं होतं ब्लाऊजची उंची किती आहे, आणि त्यामध्ये 1 इंच मार्जिन आपण ऍड केलेलं आहे. सो तुम्ही सुद्धा तुमची जेवढी उंची असेल त्यामध्ये 1 इंच एक्स्ट्राचं ऍड करायचं. सो बघा, मग मी इथून मार्किंग केलेली आहे 14 इंचाची. त्यानंतर याचं शोल्डर आणि मुंडा असं टोटल आपण 6 इंच घेणार आहोत.
सो मग मी 6 इंचाला मार्किंग करून घेतली. याचा जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा आपल्याला 6 इंचच घ्यायचा आहे. त्यामुळे मग इथे सुद्धा मी 6 इंचाला एक मार्किंग केली. इथलं अंतर आणि खाली मुंड्याच्या शेजारचं अंतर सुद्धा आपण एकदा मोजून घेऊयात, जेणेकरून आपली मार्किंग तिरकी जायला नको. त्यासाठी सगळ्यात आधी बघा ही लाईन आपण इथे ड्रॉ करून घेतलेली आहे. त्यानंतर मी म्हटल्याप्रमाणे इथून आपण 6 इंचाचं मुंडा तर घेतलेलाच आहे, ऑलरेडी मार्किंग केलेली आहे, पण इथून पण डिस्टन्स एकदा चेक करून घेऊयात. ठीक आहे, जेणेकरून मी म्हटल्याप्रमाणे मार्किंग आपली तिरकी जायला नको यासाठी. आणि हे पॉइंट जॉईन करून इथे आपण एक लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. आता यानंतर इथून टाकत असतो आपण छातीचा 14 भाग अधिक 1.5 इंच किंवा 2 इंच मार्जिन. तर 8 अधिक 2 इंच मार्जिन आपण इथे ऍड करणार आहोत. तर ते झालेलं आहे 10 इंच. तर 10 इंचाची मार्किंग आपल्याला इथे खालच्या साईडला सुद्धा करून घ्यायची आहे. तर बघा बॅकपार्ट कटिंगची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. आता ही मार्किंग केल्यानंतर पट्टीच्या सहाय्याने हे पॉइंट जॉईन करून इथे लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि इथे सुद्धा. ठीक आहे, सो बघा मग आता यानंतर आपल्याला मुंड्याचा शेप इथे ड्रॉ करायचा आहे. तर लक्षात राहू द्या, मुंड्याचा जो काही शेप असतो तर तो पुढचा आणि मागचा हा वेगवेगळा असतो. ज्यावेळेस आपण पुढचा आणि मागचा दोन्ही भाग सोबतच कटिंग करत असतो त्यावेळेस आपल्याला दोन्ही मुंड्याची मार्किंग सोबतच करावी लागते. सो बघा मग मी इथे क्रॉसमध्ये 1ला मार्किंग केलेली आहे. आता ह्या 1 इंचाच्या पॉईंटमधून आपल्याला मुंड्याचा शेप ड्रॉ करायचा आहे. लक्षात राहू द्या, हा जो काही मुंड्याचा शेप आहे तर हा तुम्ही इझिली ड्रॉ करू शकता. आणि तुम्हाला जर हार्ड जात असेल तर अशा पद्धतीने स्केलचा वापर करून तुम्ही मुंड्याचा शेप सुद्धा देऊ शकतात. सो त्यामुळेच मग मी तुम्हाला आज म्हटलं चला सांगूयात की आपण कशा पद्धतीने ही स्केल वापरून सुद्धा मार्किंग करू शकतो. ज्यांना मार्किंग करणं अवघड जातं हाताने डायरेक्ट, त्यांच्यासाठी ही खूपच सोपी पद्धत आहे. ठीक आहे, सो बघा मग अशा पद्धतीने पुढच्या मुंड्याची आपली मार्किंग इथे झालेली आहे. मी काय तुम्हाला मगाशीच बोलली की ज्या वेळेस आपल्याला पुढचा आणि मागचा दोन्ही भाग सोबतच कटिंग करायचे असतात अशा वेळेस दोन्ही मार्किंग करतो, पण आज आपण आत्ता फक्त बॅक पार्ट कट करत आहोत. सो त्यामुळे मग काय करायचं आहे, आता आपल्याला 1.5 इंचाची पण मार्किंग करायची आहे, कारण 1.5 इंचाच्याच मार्किंगवर आपलं काय असतो, बॅक साईडचा मुंडा असतो. सो त्यामुळे मग जो काही आपला फ्रंट पार्टच्या मुंड्याची आपण मार्किंग केली होती 1 इंचावरची, तर त्याला मी क्रॉस साईन मारलेला आहे. आणि जो आता आपल्याला 1.5 इंचाची मार्किंग करायची आहे, सो तो आपला फायनल राहणार आहे. ठीक आहे, तर ती मार्किंग सुद्धा आपण ह्या पद्धतीने ही स्केल वापरून करू शकतो. मी म्हटल्याप्रमाणे ज्यांना हाताने डायरेक्ट शेप देता येत नसेल तर ते ही पट्टी वापरून शेप नक्कीच देऊ शकतात. ठीक आहे, सो बघा मग ह्या पद्धतीने आपण बॅक साईडच्या मुंड्याची सुद्धा मार्किंग करून घेतलेली आहे. आता यामध्ये फरक हाच असतो की स्केलनी ज्यावेळेस आपण मार्किंग करतो त्यावेळेस आपल्याला थोडंसं पॉईंट व्यवस्थित सेट करून मार्किंग करावी लागते, आणि हाताने केली तर ती डायरेक्ट आपल्याला इझी सुद्धा जाते. म्हणजे तुम्हाला जसं सोपं वाटेल, दोन्ही पद्धत सोप्या आहे, फक्त स्केलनी आपल्याला ते पॉईंट मॅच करून कर्व व्यवस्थित देता आला पाहिजे, कारण की स्केल पूर्ण कर्व आहे. सो त्यामुळे सो बघा मग फायनली अशा पद्धतीने आपली बॅक पार्टची मार्किंग झालेली आहे. सो आता आपण इथे कटिंग करून घेऊयात. सो सिम्पली इथून आधी आपल्याला कट करायचा आहे, त्यानंतर जो काही आपला बॅक साईडचा मुंडा आहे तिथून आपल्याला कट करायचा आहे. लक्षात राहू द्या, नाही तर चुकून तुम्ही फ्रंट पार्टचा जो काही मुंड्याची मार्किंग केलेली आहे तिथूनच कट करशाल. ऍक्च्युली मी तुम्हाला इथे फक्त 1.5 इंचातून कसा शेप द्यायचा हेच सांगणार होती, पण काही जण काय करतात की पुढचा आणि मागचा, खरं तर मधुबाला ब्लाऊज मध्ये तसं करण्याची गरज नाहीये, पण कटोरी ब्लाऊज, प्रिन्सेस ब्लाऊज, 4 टक्स ब्लाऊज मध्ये, 1 टक्स ब्लाऊज मध्ये आपण डायरेक्ट या पद्धतीने दोन्ही पण मार्किंग करत असतो, फ्रंट आणि बॅक पार्ट सोबतच. सो अशा वेळेस आपल्याला दोन्ही मुंड्याचा शेप सोबतच द्यायचा असतो. ठीक आहे, सो त्यामुळे मग मी तुम्हाला इथे दोन्ही मार्किंग करून दाखवल्या. सो फायनली अशा पद्धतीने आपली बॅक पार्टची मार्किंग इथे झालेली आहे आणि कटिंग सुद्धा. सो आता आपण हा पार्ट सध्या साईडला ठेवूयात आणि आता आपल्याला मार्किंग करायची आहे फ्रंट पार्टची, म्हणजेच ब्लाऊजच्या पुढच्या भागाची. आता हे अगदी लक्ष देऊन बघा, कारण की बॅक पार्टची मार्किंग रेग्युलर ज्या पद्धतीने आपण ब्लाऊजची करत असतो कुठल्याही, सेम त्याच पद्धतीने आपण केलेली आहे, पण फ्रंट पार्ट आता हा वेगळा आहे. सो त्यामुळे थोडंसं जास्त लक्ष द्यायचं आहे. सगळ्यात पहिला पॉइंट आहे तो म्हणजे ब्लाऊजची उंची. तर लक्षात राहू द्या, बॅक साईडची जी उंची घेतली होती त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच अजून एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं आहे. ठीक आहे, सो बघा मग टोटल ब्लाऊजची उंची जी फायनल आहे तर ती आहे 13, 1 इंच मार्जिन असं 14 इंचाला मार्किंग केली. आता फ्रंट पार्टला अजून अर्धा इंच म्हणजे 14.5 इंचाला आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे. सो बघा मग इथून मी ह्या पद्धतीने टेप ठेवलेला आहे आणि 14.5 इंचाची मी इथे मार्किंग करून घेते.
ठीक आहे. त्यानंतर आता इथे शोल्डर आपल्याला सेम घ्यावं लागणार आहे जेवढं ते घेतलं होतं. खरंच इथे तुम्ही 5.5 घ्यायचं असेल तरी सुद्धा घेऊ शकतात, बट मी इथे 6 घेतलेला आहे. त्यानंतर इथून आपला मुंडा सुद्धा 6 इंचाचाच घ्यायचा आहे. इथून एकदा चेक करून घ्यायचा आहे आणि ते दोन्ही पॉईंट जिथे मॅच होत आहे तर तो म्हणजे आपली फायनल मार्किंग राहील. ठीक आहे. आता हे पॉईंट जोडून आपल्याला इथे लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. जसं आपण बॅक पार्टला केलं ना तसंच पहिली जी काही 1-2 स्टेप्स आहेत तर त्या सेमच आहेत, पण पहिला चेंज होता तो म्हणजे उंचीत. बॅक साईड पेक्षा अर्धा इंच उंची आपल्याला एक्स्ट्रा घ्यायची असते. त्यानंतर इथून सुद्धा आपण सेम तशीच मार्किंग करणार आहोत. छातीचा 14 भाग अधिक 2 इंच मार्जिन म्हणजे टोटल 10. छातीची घडी आहे इथे 10 इंच. सो बघा मग मी इथे 10 इंचाला मार्किंग करून घेते आणि पुन्हा पट्टीच्या सहाय्याने आपल्याला हे पॉइंट जॉईन करून इथे लाईन ड्रॉ करायची आहे. मी पुन्हा सांगते, बॅक साईडला जसं केलं होतं सेम तसंच करायचं आहे. सो बघा मग इथपर्यंत आय होप्स तुमच्या लक्षात आलेलं असेल. अगदी सिंपल साध्या सोप्या स्टेप्स आहे. ठीक आहे. आणि यानंतर आता आपल्याला जो काही पुढचा मुंडा आहे तर त्याची मार्किंग करायची आहे. खरं तर तीही मी तुम्हाला मगाशी सांगितलेली आहे, बट तरी पुन्हा सांगते, जेवढा मुंडा आहे त्याचं निम्म घ्यायचं म्हणजे 3 इंच. त्यानंतर क्रॉसमध्ये आपल्याला इथे 1 इंचाला मार्किंग करायची आहे. लक्षात राहू द्या, बॅक साईडचा मुंडा हा 1.5 इंचातून जातो आणि पुढचा मुंडा हा आपला 1 इंचातून जात असतो. सो बघा मग मी इथे 1 इंचाची मार्किंग केली, लाईनही ड्रॉ करून घेतली तिरकी, म्हणजे आपल्याला ही मार्किंग करणे इझी जावं यासाठी. आणि तुम्ही स्केलनी पण ही मार्किंग करू शकतात. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं सेम त्या पद्धतीने, किंवा सिम्पली ह्या पद्धतीने हाताने जर तुम्हाला इझी जात असेल तर तुम्ही असंही करू शकता. म्हणजे तुम्हाला जी पद्धत सोपी वाटत असेल त्या पद्धतीने तुम्ही इथे मुंड्याची मार्किंग करू शकता. ठीक आहे. आता यानंतर चला आता पुढची मार्किंग करून घेऊयात. तर सगळ्यात आधी मी आता इथे गळारुंदी घेतलेली आहे 3 इंचाची आणि त्यानंतर इथून आपल्याला एक मार्किंग करायची आहे गळ्याची. तर 6.5ला मी मार्किंग करून घेतली. पुन्हा आपल्याला 3 इंच गळारुंदीची इथे मार्किंग करून घ्यायची आहे आणि पुन्हा इथून चेक करायचं की 6.5 आपली जो काही पुढचा गळा आहे ना तर त्याची मार्किंग आहे की नाही व्यवस्थित. आणि आता हे पॉइंट जॉईन करून इथे आपल्याला एक बॉक्स तयार करायचा आहे. खरं तर ही आपली बेसिक स्टेप आहे. तुमचा गळा कुठलाही असो, सगळ्यात आधी आपल्याला ह्या पद्धतीने ही मार्किंग करून घ्यावी लागते. यानंतर आता इथून आपल्याला एक मार्किंग करायची आहे. सो इथून आपण 2.5 इंचाला मार्किंग करून घेऊयात. तर बघा इथे तुमच्या लक्षात येईल की गळ्याची मार्किंग आपण आता केलेली नाहीये, तर ती आपल्याला नंतर करायची आहे. सो बघा इथे दोन्ही साईडने मी 2.5 इंच मार्किंग केली आणि यानंतर पट्टीच्या सहाय्याने इथे आपल्याला हे पॉइंट जॉईन करून एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. ठीक आहे. आय होप सो इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, आपला जो काही शेप आहे खरं तर टक्स पॉइंट वगैरे तर त्याची मार्किंग करायची आहे. सो त्यासाठी बघा मग इथून मी 3.5 इंचाला एक मार्किंग करून घेते. आता 3.5ला मार्किंग केल्यानंतर दोन्ही साईडला आपल्याला पाऊण इंचाची मार्किंग करायची आहे. म्हणजे अर्धा अधिक पाव इंच असं पाऊण इंच, 1 इंचाला 2 लाईन कमी. त्यानंतर शोल्डर पासून आपल्याला टक्स पॉइंटची मार्किंग करायची आहे. सो इथे मी 10ला मार्किंग केली, चेक केलं हे 2 इंचाचा टक्स येतोय, तर इथे तुम्ही 2.5चा डायरेक्ट टक्स सुद्धा घेऊ शकतात. ठीक आहे. सो मग मी काय करते, 2.5 इंचाची एक मार्किंग इथे करून घेते. तुम्ही आधीचा टक्स ठेवला तरी चालेल टक्स पॉइंट नुसार, कारण की कसं असतं ना, ब्लाऊजच्या उंचीवर सुद्धा डिपेंड असतं की टक्स कितीचा घ्यायचा. सो इथे मी 2.5ला मार्किंग करून घेते. त्यानंतर पाऊण इंच कडेने टक्स साठी ठेवलेले आहे. सो तिथे सुद्धा ह्या पद्धतीने लाईन ड्रॉ केली आणि हा आहे आपला टक्स पॉइंट. ठीक आहे. आता हा टक्स पॉइंट आपल्याला खाली सरळ मार्क करायचा आहे, खालच्या साईडला सुद्धा. सो तो देखील आता आपण इथे करून घेऊयात. तर सेम त्याच पद्धतीने, म्हणजे जसं आपण आधी 2.5 इंच आणि पुन्हा साईडने पाऊण इंचाची मार्किंग केलेली आहे ना, तीच मार्किंग आपल्याला इथे खाली सुद्धा करून घ्यायची आहे. त्याआधी इथून वरती 1 इंचाला आपल्याला एक मार्किंग करायची आहे. सो ती सुद्धा मी करून घेतली. आता ती मार्किंग केल्यानंतर मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे हा जो काही टक्स आहे त्याची मार्किंग आपल्याला खालच्या साईडला करायची आहे. सो बघा मग इथे 3 इंच आणि साईडने पाऊण इंच अशी मी मार्किंग करून घेतली आहे. आणि आता हे पॉइंट आपल्याला इथे कंटिन्यू जॉईन करून घ्यायचे आहेत. ठीक आहे. सो बघा मग फायनली अशा पद्धतीने संपूर्ण टक्सची आपली परफेक्ट मार्किंग झालेली आहे, खाली सुद्धा आणि वरती सुद्धा. ठीक आहे. आय होप सो इथपर्यंत तुमच्या लक्षात आलेलं असेलच. आता यानंतर काय करायचं बघा, खरं तर ना हा जो काही टक्स आहे तर हा इथून कट होणार आहे, त्यामुळे मग तो किती टोटल 1.5 इंचाचा आहे.
सो म्हणून काय करायचं, इथून तुमची जेवढी कमर असेल ना तर त्याच्या चौथ्या भागाची मार्किंग करायची. तर इथे कमर आहे 28, तर 7 चोक 28 अधिक 2 इंच मार्जिन आणि पुन्हा 1.5 इंच हे टक्स पॉईंटचे, असं 10.5 ला मार्किंग केली. पुन्हा अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि तेच अर्धा इंच वरती सुद्धा आपण एक्स्ट्रा घेतलेलं आहे की ते आपल्याला मार्जिनसाठी लागेल. सो म्हणून आणि बघा इथे ही लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. लक्षात राहू द्या टक्स पॉईंटचं साईडने आपण पाऊन घेतलं. सो पाऊन टोटल 1.5 इंच झालं. जर तुम्ही 1 इंच घेतलं तर मग 2 इंच इथे एक्स्ट्रा घ्यावा लागेल. ठीक आहे. त्यानंतर इथून या पद्धतीने कर्व दिलेला आहे. खरं तर तुम्हाला जर हा पॉईंट सरळ ठेवायचा असेल तर तुम्ही सरळही ठेवू शकतात, बट इथे मी कर्व दिलेला आहे जेणेकरून आपला मधुबाला ब्लाऊज जो आहे ना तर तो अजून छान असा अट्रॅक्टिव्ह दिसावा यासाठी. ठीक आहे. यानंतर आता पुढची स्टेप आहे ती म्हणजे टक्स पॉईंटची जेवढा डिस्टन्स आहे तेवढंच इकडूनही मार्किंग करायची. तर बघा मी इथे 3.5 ला मार्किंग केली, म्हणजे हुकपट्टीपासून आधीचा पॉईंट 3.5 ला होता, सो त्यामुळे. ठीक आहे. त्यानंतर काय करायचं आहे, आता गळ्याची मार्किंग, गळा किती इंच येतोय सो त्यावर सुद्धा डिपेंड आहे की आपला शेप कसा येणार आहे. तर हा जो काही शेप आहे तर हा अगदी प्रॉपर देणं खूप गरजेचं आहे. सो आधी मी ना फक्त डॉटेड इथे मार्क करून घेते बघा या पद्धतीने आणि बरोबर त्या पॉइंट मधून इथे खाली नेलेला आहे गोलाकार. ठीक आहे. आता हे जे काही डॉट डॉट केलेलं आहे ना तर ती मार्किंग आपल्याला आता इथे डार्क करून घ्यायची आहे. सो बघा इथे सुद्धा तुम्ही पट्टीचा यूज करू शकतात. पट्टीचा यूज केल्याने बघा किंचितसा मार्किंग थोडंफार पुढे मागे होऊ शकतं, किंवा जर तुम्हाला डायरेक्ट करायचं असेल हाताने तर तुम्ही हाताने सुद्धा मार्किंग करू शकतात. सो बघा मी आधी इथली मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर मग पुन्हा बघते आपली पट्टी कशा पद्धतीने इथे बसत आहे. सो खालचं मार्क केल्यानंतर इथूनही मार्किंग करते. शोल्डरच्या तिथे तेच ठेवायचं आहे, किंचितसं बघा बाहेर काढलेलं आहे आणि ही मार्किंग करून घेतली. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ही पट्टी यूज करू शकतात. आणि त्यानंतर मग मी हे पॉइंट इथून इथपर्यंत हा कर्व ड्रॉ करून घेतला. सो अशा पद्धतीने बघा आपली ही मार्किंग तर झालेली आहे. आता किंचितशी ही मार्किंग मला असं वाटते की एक लाईन आतल्या साईडनी येऊ शकते. ठीक आहे. खरं तर तुम्ही असं ठेवलं तरी सुद्धा चालणार आहे, काही प्रॉब्लेम होणार नाहीये. बट बघा आता बघा ही जी काही पट्टी आहे ना तर ती मी ह्या पद्धतीने ठेवली की लगेच लक्षात येते की किंचितसं आपण ते आतल्या साईडनी करू शकतो. सो बघा मग मी अगदी एक लाईन एवढा आतल्या साईडनी मार्किंग केलेली आहे आणि तीच आपली फायनल मार्किंग इथे राहणार आहे. ठीक आहे. सो जर तुम्हाला सुद्धा वाटत असेल मार्किंग करताना किंचितसं थोडासा शेप आपल्या बाहेरच्या साईडने जातोय तर मग ह्या पद्धतीने तुम्ही व्यवस्थित सेट करू शकता. ठीक आहे. सो बघा मग फायनली इथपर्यंत तर तुमच्या लक्षात आलं असेल. अगदी सावकाश मी तुम्हाला ही मार्किंग कशी करायची ते सांगितलेले आहे. आणि अशा पद्धतीची कर्व पट्टीपासून सुद्धा तुम्ही म्हणजे कर्व पट्टीचे हेल्प घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला मार्किंग करणं अजूनच सोपं जावं खरं तर यासाठी. ठीक आहे. आता ही मार्किंग झाल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला कटिंगला इथे सुरुवात करायची आहे. तर बघा मग खालच्या साईडने पेपर आपला स्ट्रेट होता त्यामुळे तिथे कटिंगचा काही प्रॉब्लेम नाहीये. तर जे काही एक्स्ट्राचं मार्जिन वगैरे आपण संपूर्ण घेतलेलं होतं तर तिथूनच कटिंग करायची आहे, म्हणजे बघा ह्या लाईन पासून. ठीक आहे. सो अगदी सावकाश आपल्याला इथे कटिंग करायची आहे, कारण की कटिंग परफेक्ट असेल आता पेपर कटिंग तरच पुढच्या ब्लाऊजची अस्तरची कटिंग परफेक्ट येणार आणि तरच ब्लाऊज आपला परफेक्ट येणार आहे. त्यामुळे अगदी व्यवस्थित सावकाश लक्ष देत देत तुम्हाला इथे कटिंग करायची आहे. असंही तुमच्या लक्षात येईल ही कटिंग कशी करायची तर ते सुद्धा मी अगदी सावकाश सांगत आहे जेणेकरून तुमचं काहीच कन्फ्युजन व्हायला नको खरं तर यासाठी. आणि ह्या मधुबाला ब्लाऊजची कटिंग स्टिचिंग तुम्हाला इझिली परफेक्ट अशी करता यावी त्यासाठी जेवढं शक्य आहे तेवढं साध्या सिंपल सोप्या पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे. ठीक आहे. सो बघा कर्व सुद्धा तिरका वगैरे व्हायला नको यासाठी मी एक्स्ट्राचा पेपर सुद्धा इथे कट करून घेतलेला आहे. आणि अगदी सावकाशपणे बघा इथे हा जो काही पुढच्या मुंड्याचा शेप आहे तिथून आपल्याला कट करायची आहे. कर्व आहे तसाच येईल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि फायनली अशा पद्धतीने आपलं इथपर्यंत तर हे कटिंग झालेलं आहे. ठीक आहे. सो यानंतर काय करायचं बघा आता खरं तर ना आपण फक्त शेप ड्रॉ केला इथे जो काही गळ्याचा मेन शेप आहे तर तो इथे ड्रॉ केलेला नाहीये, तर तो सुद्धा तुम्ही हातानेही ड्रॉ करू शकतात किंवा पट्टीने सुद्धा करू शकतात. तर काय करायचं आहे थोडासा कर्व द्यायचा आहे इथे पंचकोनीला कसा देतो सेम त्याच पद्धतीने. तर बघा मग मी ही पट्टी ह्या पद्धतीने इथे व्यवस्थित ठेवून सेट करते आणि बघते की आपल्याला किती खोल हवा आहे शेप.
तर एक मार्किंग बघा मी इथे करून घेतलेली आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही म्हणजे फायनल ही मार्किंग ठेवू शकता, किंवा जर एखादा लाईन तुम्हाला थोडंसं खाली घ्यायचं असेल तरी सुद्धा तुम्ही घेऊ शकतात, कारण की मधुबाला ब्लाऊज थोडासा डीप घेतला ना तरच व्यवस्थितच जरा लुक वगैरे येईल. सो त्यामुळे मग मला असं वाटतंय की आपण किंचितचं ते खालून घेऊयात. तर बघा मग मी इथून एक लाईन ड्रॉ केली. तुम्हाला जे व्यवस्थित वाटत असेल त्या पद्धतीने तुम्ही इथे करू शकता. ठीक आहे, सो अशा पद्धतीने मग गळ्याची मार्किंग सुद्धा आपली झालेली आहे. सो आता पुढे आपल्याला जे काही कट करायचं आहे तर ते मी तुम्हाला सांगते. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता इथून जो काही कर्व घेतला होता ना तर तिथून आपल्याला कट करायचं आहे बघा. सो ते सुद्धा मी तुम्हाला अगदी सावकाशपणे सांगते. इथून व्यवस्थित आणि आपण बघा एक लाईन कर्व थोडासा आतल्या साईडने सेट केला होता तर तिथूनच कट करायचा आहे. आणि पेपर जर तुम्हाला डायरेक्ट गोलाकार तिथून कट करता येत नसेल तर थोडंसं तुम्ही वरूनही कट करू शकतात. आता हा पेपर सुद्धा बऱ्यापैकी जाडच आहे. सो त्यामुळे मग मी इथे अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक खरं तर हे कट करून घेते. आणि म्हटल्याप्रमाणे बघा एक लाईन जी आपण आतून घेतली होती, मार्किंग केली होती ना, तर तिथूनच मी इथे कट करणार आहे. म्हणजे अगदी व्यवस्थित असा गोलाकार शेप खरं तर इथे तयार होतोय. परफेक्ट असा मधुबाला शेप जसा आहे ना तसाच. ठीक आहे, सो बघा मग अशा पद्धतीने हा पार्ट सुद्धा आपला इथे कटिंग झालेला आहे. त्यानंतर आता इथून गळ्याच्या साईडचं सुद्धा आपण कट करूयात. आणि इथे मी तुम्हाला पुन्हा सांगते, तुम्हाला जो शेप इथे फायनल ठेवायचा असेल तर तो तुम्ही ठेवू शकता. ठीक आहे, अशा पद्धतीने आपली इथपर्यंत मार्किंग झालेली आहे. आय होप सो ते तुमच्या लक्षात आलेलं देखील असेल. यानंतर काय करायचं, आता आपला हा जो काही 1 इंचाचा हा जो टक्स पॉइंटचा जो पार्ट आहे तर तो आपला खरं तर कट होणार आहे. सो कटिंग करताना आपल्याला ते कट करायचंच नाहीये, म्हणजे तेवढं मधला जो 1.5 इंच आहे ना तर तो पार्ट कमी करायचा आहे. सो मग मी आधी इथे व्यवस्थित हे प्रेस करून घेतलं. जी मार्किंग आहे ना एक्झॅक्टली त्यावरच अगदी सावकाशपणे बघा आणि मग हे असं फोल्ड करायचं आहे. ठीक आहे, आणि कटिंग करताना इथे एक पिन लावून द्यायची आहे, कारण की हा पार्ट आपल्याला इथे घ्यायचाच नाहीये. सो अस्तर मेन फॅब्रिक कट करताना म्हणजेच ब्लाऊज पीस कट करताना मी तुम्हाला ते सांगेलच. ठीक आहे, त्यानंतर हा सुद्धा आपला ना टक्स आहे. तर यामध्ये तुम्ही प्रिन्सेसचा शेपही देऊ शकतात आणि टक्सचा सुद्धा. खरं तर मधुबाला ब्लाऊजचा ना खूप दिवसापासून खूप साऱ्या रिक्वेस्ट येत होत्या आणि आपल्या चॅनलवर मधुबाला ब्लाऊजचा हा पहिलाच व्हिडिओ आहे. सो त्यामुळे म्हटलं चला सुरुवातीला इथे 1 टक्स नुसारच मी तुम्हाला मधुबाला पॅटर्नची कटिंग सांगते आणि त्यानंतर मग प्रिन्सेस सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेल. ठीक आहे, आणि मुंड्यापासून बघा डिस्टन्स इथे 2.5 होता. 2, सव्वा 2, 2.5 एवढा डिस्टन्स साईजनुसार असू शकतो. आता यानंतर बघा आपल्याला याची उंची सेट करायची आहे पुढची. तर काय करायचं, जो काही आपला बॅक पार्ट आहे ना तर तो आपल्याला इथे ठेवून उंची एकदा चेक करायची आहे, किती येते किती नाही ते. आणि जेवढी एक्स्ट्रा असेल ना तर तिथे आपल्याला इथे एक मार्किंग करायची आहे. खरं तर तुम्हाला माहित आहे की अर्धा इंच तर आपण एक्स्ट्रा घेतलेलं होतं, पण ज्यावेळेस आपण याचा टक्स फोल्ड करतो त्यावेळेस आपला तेवढा पार्ट कमी होतो आणि म्हणूनच काय होतं की गळारुंदी सुद्धा आपली कमी होती. आणि मग आपल्याला नंतर फिटिंगला किंवा हा पार्ट आणि मधला जो काही मधुबालाचा शेपवाला कटोरी पार्ट आहे तर तो जॉईन करताना पुन्हा प्रॉब्लेम येतो. वर खाली होतं, तिरकं होतं, खेचल्यासारखं होतं. सो त्यामुळे मग आपल्याला इथे खरं तर 1 इंच उंची कमी करायची असते, जेणेकरून आपली गळारुंदी व्यवस्थित राहावी यासाठी. सो बघा मग मी इथून इथे एक लाईन ड्रॉ केली, म्हणजे एक लाईन किंचितशी थोडंसं वरती घेतलं होतं. ठीक आहे, अशा पद्धतीने इथे मी कमरेच्या साईडला जी काही उंची होती तर ती व्यवस्थित सेट करून घेतलेली आहे. आता जी मार्किंग केलेली आहे ना तर ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे, कारण की तेवढं आपल्याला इथे गरज नाहीये. आणि पुन्हा सांगते, मधला आपण फोल्ड करणार होतो त्यामुळे मग आपल्याला इथे असं आपण फक्त अर्धा इंच उंची कमी करत असतो, तर इथे आपण 1 इंच उंची कमी केलेली आहे. ठीक आहे, सो बघा मग फायनली अशा पद्धतीने संपूर्ण परफेक्ट अशी आपली इथे मार्किंग झालेली आहे आणि कटिंग सुद्धा झालेली आहे. सो आता आपण पुढे बाहीची कटिंगला सुरुवात करूयात. सो बघा मग त्यासाठी मी इथे पेपर घेतलेला आहे. तर डबल फोल्ड पेपर करायचा आहे सगळ्यात आधी. हा पॉईंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात राहू द्या. त्यानंतर काय करायचं आहे, ते आता बाहीच्या घडीची मार्किंग करायची आहे. सो बघा जेवढी छाती असते त्याचा 4था भाग आपण घेत असतो. तर इथे छाती आहे 8, तर 8 चौक 32. ठीक आहे, सो 8ला मार्किंग करायची, पण इथे आपण 2 इंच मार्जिन घेतलेलं आहे त्यामुळे मग आपल्याला अर्धा इंच अजून एक्स्ट्राचं मार्किंग करायचं. जर तुम्ही 1.5 इंच मार्जिन घेतलं असेल तर फक्त 8ला मार्किंग करायचं. 2 इंचाला जर घेतलं असेल तर मग 8.5ला करायचं. ठीक आहे, त्यानंतर जेवढी बाही असेल त्यामध्ये मी 1/4 इंच ऍड केलेला आहे. तर 4ची बाही होती. सो बघा मग मी इथे 1/4
5 इंचाला मार्किंग करून घेतली. त्यानंतर इथून परत जी काही बाहीची घडी आहे 8.5 इंच, तर त्याची मार्किंग करून घ्यायची आहे आणि पट्टीच्या सहाय्याने हे पॉइंट जॉईन करून इथे आपल्याला एक बॉक्स तयार करायचा आहे. खरं तर ही आपली बेसिक स्टेप आहे. कुठलीही बाहीची घडी असो, लांबी वगैरे कितीही असो, या पद्धतीने आधी एक बॉक्स तयार करतो. त्यानंतर इथून टाकत असं कॅप हाईट, तर इथे 2.5 इंचाला मार्किंग केलेली आहे. त्यानंतर 1 इंच इथे, इथून पुन्हा आतल्या साईडला 1 इंच आणि खालच्या साईडला 1 इंच, अशा टोटल 1-1 इंचाच्या 3 मार्किंग करून घ्यायचे. हे 2 पॉइंट जॉईन करून तिरकी लाईन ड्रॉ करायची आणि हे 2 पॉइंट जॉईन करून इथे सुद्धा आपल्याला एक तिरकी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. ठीक आहे. यानंतर काय करायचं, आता जी काही तिरकी लाईन आपण इथे ड्रॉ केलेली आहे तर त्याचं घ्यायचं आहे आपल्याला निम्म. तर बघा लाईन आहे 7, तर 7चं निम्म होतं 3.5 आणि पुन्हा 3.5चं निम्म आपल्याला इथे घ्यायचं आहे. तर 2.25 ला मार्किंग करून घ्यायची. ठीक आहे. आता ह्या पहिल्या पॉईंट पासून अर्धा इंच वरती मार्किंग करायची आणि ह्या पॉईंट पासून अर्धा इंच खाली मार्किंग करायची. इथून कर्व जाणार आहे आपला सेंटर पर्यंत वरच्या साईडनी आणि इथून जाणार आहे खालच्या साईडने. ठीक आहे. सो अशा पद्धतीने अगदी परफेक्ट अशी बाहीची आपण इथे मार्किंग केलेली आहे. सो आता आपण कटिंगला सुरुवात करूयात. तर बघा, कटिंग करताना जे काही आपण 1 इंच आतल्या साईडने घेतलं होतं, सो तिथून कट करायचं आहे. तर बघा, मग इथून तिरकी लाईन आहे ना तिथपर्यंत कट करायचं. त्यानंतर जी काही 1 इंचाची स्ट्रेट लाईन आहे तिथपर्यंत कट करायचं. पुन्हा जी काही आपली तिरकी लाईन होती तिथून सेंटर पर्यंत कट करायचं आहे आणि सेंटर पासून जो काही वरचा कर्व आहे तिथून कट करायचा आहे. ठीक आहे. सो बघा, मग अशा पद्धतीने बाहीची आपण इथे कटिंग करून घेतलेली आहे कडेकडेने. आता एवढं कट झाल्यानंतर काय करायचं आहे बघा, ही जी काही बाही आहे तर ही आपल्याला ह्या पद्धतीने ओपन करायची आणि मग नंतर हा कर्व इथे कट करून घ्यायचा. आता हा कटिंग केलेला जो काही पार्ट आहे एक्स्ट्रावाला, तर हा पुढे येत असतो आणि जिथे आपल्याला थोडा जास्त पार्ट लागतो तर तो बॅक साईडला जातो. ठीक आहे. तर इथून किंचितसं बघा मी कडेने कट केलं आणि व्यवस्थित शेप सेट करून घेतलेला आहे. इथून सुद्धा किंचितसं कट करायचं आहे आणि व्यवस्थित शेप सेट करायचा आहे. ठीक आहे. सो बघा, मग फायनली अशा पद्धतीने आपली बाहीची कटिंग सुद्धा इथे झालेली आहे. आय होप सो तुमच्या लक्षात आलेलं असेल. अगदी सोप्या पद्धतीने बाहीची कटिंग सुद्धा मी तुम्हाला इथे सांगितलेली आहे. सो फायनली अशा पद्धतीने 32 साईजच्या मधुबाला ब्लाऊजची आपण आज संपूर्ण कटिंग केलेली आहे. बॅक पार्ट, फ्रंट पार्ट आणि बाही असं सगळं मी तुम्हाला डिटेल सांगितलं. म्हणजे संपूर्ण कटिंग मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेल्या आहे. त्याचबरोबर शोल्डर उतरू नये, पुढचा आणि मागचा भाग उंचीला कमी जास्त होऊ नये त्यासाठी कशा पद्धतीने मार्किंग करायची, उंची व्यवस्थित यावी यासाठी किती कमी करायचं, सो हे सगळं मी तुम्हाला अगदी डिटेल सांगितलेलं आहे आणि जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल, याआधी कधीही मधुबाला पॅटर्नचा ब्लाऊज स्टिच केलेला नसेल, तरी सुद्धा तुम्ही आपला आजचा व्हिडिओ बघून ह्या पद्धतीने जर कटिंग केली तर तुम्हाला नक्कीच ब्लाऊज परफेक्ट जमेल. ठीक आहे. सेम ह्याच पद्धतीने मी जसं सांगितलं तसं कॅल्क्युलेशन वगैरे करायचं आहे. फक्त तुमची मापे वेगळी असू शकतात, बाकीची सगळी प्रोसेस सेम आहे. ठीक आहे. सो मग तुम्ही ह्या पद्धतीने कटिंग करून बघा आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. त्याचबरोबर आता ही पेपर कटिंग ठेवून अस्तर, ब्लाऊज पीस हे सगळं कसं कट करायचं, सो हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करेन. कारण की यामध्ये कुठे कुठे किती मार्जिन ऍड करायचं तर हे डिटेल मी तुम्हाला सांगेल. कारण की कसं आहे ना, पेपर कटिंग केलेली आहे, सो अस्तर आणि मेन फॅब्रिकवर आपल्याला थोडं एक्स्ट्रा घ्यायचं असतं, तर इथे अस्तरवर सुद्धा एक्स्ट्रा घ्यायचं आहे. जनरली आपण घेत नसतो, तर पण या मधुबाला ब्लाऊजसाठी आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं असतं. तर कुठे कसं किती एक्स्ट्रा घ्यायचं, किती मार्जिन लागणार आहे, सो हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करेन. ठीक आहे. सो बघा, मग फायनली आज मी तुम्हाला जे शिकवलेलं आहे ते आय होप सो तुमच्या लक्षात आलेलं असेल. तेही असंही मी तुम्हाला अगदी सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंग फिटिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगितलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट असं करता यावं कटिंग स्टिचिंग.
सो खरं तर यासाठी या पद्धतीने तुम्ही करून बघा आणि जर यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.